भारतानं ऑपरेशन सिंदूर करत पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आणि जे पाकिस्तानमध्ये लपून बसले होते त्यांना ठार केलं। या ऑपरेशन सिंदूरवर महाराष्ट्रातील नेत्यांच्या काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत, चला तर बघूयात। एकाच साली ज्यावेळेला अशी स्थिती झाली तेव्हाही केले होते, त्याही वेळेला ह्या गोष्टी घडलेल्या होत्या आणि हा एवढा सगळा दहशतवाद्यांचा हल्ला झाल्याच्या नंतर कुठल्याही देश वाद्याची भूमिका घेऊ शकत नाही आणि त्यामुळे आपल्या आर्म फोर्सेसने आणि प्रधानमंत्र्यांनी जी काही निर्णय घेतले ते योग्यच होते। सर्व भारतीयांकरता अभिमानाचा असा हा दिवस आहे। आमच्यावर झालेला हल्ला हा भारत सहन करणार नाही, तर भारत त्याचा योग्य पद्धतीनं बदला घेईल, तो आपण आज घेतलेला आहे। आणि विशेषतः ऑपरेशन सिंदूर हे नाव मला असं वाटतं की अधिक बोलकं आहे, म्हणून पुन्हा एकदा आपण सगळे मिळून भारतीय सैन्य दलाचं आणि भारताच्या प्रधानमंत्र्यांचं या ठिकाणी अभिनंदन। ईट का जवाब पत्थर से, खून का बदला खून से, ही प्रत्येकाच्या देशवासियाच्या मनातली इच्छा होती आणि खऱ्या अर्थाने ईट का जवाब पत्थर से नहीं तर गोली का जवाब मिसाइल से आज दिलेला है। मी हे म्हणेन, उन्होंने चुन चुन के मारा था, भारत उन्हें ढूंढ ढूंढ कर मारेगा और हमारे जो पर्यटक है उनका बलिदान व्यर्थ न जाने देगा। असं एक आज जे काही जशास तसं उत्तर आपल्या देशातल्या जवानांनी दिलेलं आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा भारतीय जवानांना आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो। आणि ज्या पद्धतीने भारत सरकार आणि आपल्या लष्कराने आता जे केलेलं आहे त्याचं मी मनापासून स्वागत करते आणि त्याच्यात त्यांनी स्पेसिफिक सांगितलं आहे की हा दहशतवाद्यांच्या विरोधात ही ॲक्शन आहे, दहशतवादाला मोडून काढण्यासाठी हे आहे। हे सिव्हिलियन्स किंवा कुठल्याही देशाच्या विरोधात आपण लढत नाही आहे, सिव्हिलियन्सला आपल्याला काहीही करायचं नाही आहे। दहशतवादाच्या विरोधात भारत जगाच्या शांतीसाठी ताकदीने लढण्याला तयार आहे। ते काय मॉक ड्रिल करायचं आणि मग काहीतरी एअर स्ट्राईक करायचं, मला असं वाटतं की हे काही उत्तर नाही या गोष्टींवरचं। जे अतिरेकी आहेत, ज्यांनी हा हल्ला केलेला आहे, मला असं वाटतं त्यांना हुडकून काढणं, त्यांचा बंदोबस्त करणं आणि संपूर्ण देशभर मला असं वाटतं की तुम्ही हे मॉक ड्रिल करण्यापेक्षा कॉम्बिंग ऑपरेशन्स करा जिकडे जिकडे तुम्हाला माहिती आहे। आज आपल्या देशातले प्रश्न संपत नाहीये आणि आपण काहीतरी युद्धाला आपण काहीतरी सामोरे जातोय, मला असं वाटतं ही काही योग्य गोष्ट नाही। प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशी ही गोष्ट आहे। भारतीय सैन्याचं अभिनंदन करत असतानाच पाकिस्ताननी जेव्हा जेव्हा पाकिस्तान वाकुल्या दाखवण्याचा प्रयत्न करेल तेव्हा तेव्हा त्यांची मस्ती जिरवली गेलीच पाहिजे, ही प्रत्येक भारतीयाच्या मनातली इच्छा मी बोलून दाखवतो। शत्रू राष्ट्रानं ध्यानात ठेवावं की जोपर्यंत या देशामध्ये हिंदुत्ववादी विचारसरणीचं सरकार आहे तोपर्यंत या देशातील नागरिकाला जर तुम्ही हात लावाल, त्याच्या केसाला धक्का लावाल तर तुम्हाला तुमच्याच भूमीमध्ये गाडलं जाईल, या पद्धतीचा इशारा या सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून दिला गेला आहे। पाकिस्तानच्या हद्दीतील काश्मीरमध्ये भारतीय सैन्याने त्यांच्या अतिरेकी अड्ड्यावर हल्ला करून उद्ध्वस्त केलं। ही घटना भारतीयांसाठी अभिमानाची आहे। याचं नेतृत्व माननीय नरेंद्र मोदी भारताच्या पंतप्रधानांनी केलं आहे आणि म्हणून त्यांचं अभिनंदन। आम्हाला त्यांच्याबद्दल सार्थ अभिमान आहे। मुस्लिमांना उचकवण्याचा हा प्रयत्न आहे, पण आतंकवाद्यांची आपण नेहमी सांगत असतो की जर ते धार्मिक आड घेऊन जर का कार्यक्रम करत असतील, कुठल्या मदरशातून शिक्षण देत असतील, तर मग इतके दिवस पाकिस्तानला ते शिक्षण का दिसलं नाही? मस्जिद किंवा मदरसा हा काही आतंकवाद्यांना प्रशिक्षण देण्याकरता आहे का? आज 40-50 वर्षापासून पाकिस्तान त्यांना पोचतो, तेव्हा त्याला काही वाटलं नाही का की आपल्या धार्मिक स्थळामध्ये आपण चुकीचं करून राहिलो म्हणून। आता जगामध्ये मुस्लिम लोकांच्या भावना भडकण्याकरता, कारण शेवटी जगातलं प्रत्येक इस्लामांचं पवित्र स्थान म्हणजे मस्जिद असते आणि हा तो विनाकार्जात टाहू फोडायचा प्रयत्न हा पाकिस्तान आताही करणार आहे आणि भविष्यातही करणार आहे। मैं इतना ही कहूँगा कि भारतीय फौज के साथ, भारतीय सेना के साथ हम सब अभिमान से खड़े हैं। अगर कोई भारतीय सेना को
ललकारता है, चैलेंज देता है, तो भारतीय सेना चुप नहीं बैठी। या ऑपरेशन सिंदूरवर आलेल्या महाराष्ट्रातील नेत्यांच्या प्रतिक्रियांवर तुमचं मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।